एक अशी भयंकर स्टोरी सांगतो जी ऐकल्याच्या नंतर तुमच्या अंगावर 100% काटा उभा राहील. पांडू आणि प्रकाश नावाचे दोन माणसं असतात. त्यांच्याकडे ट्रक असतो. ते आपला ट्रक चालवत अर्ध्या रात्री रोड काढत असतात. त्यावेळेस त्यांच्या ट्रकासमोर अचानक एक महिला येऊन उभी राहते. आपले दोन्ही हात असे वाऱ्यामध्ये हलवते. हे त्या महिलेकडे बघून असा विचार करतात की कदाचित या महिलेला मदतीची गरज आहे. दोघेही जण आपला ट्रक थांबवतात. ट्रकाच्या खाली उतरतात. तिला विचारतात की काय आहे. ती म्हणते की बाबा माझ्या मुलीचा ॲक्सिडेंट झालेला आहे. तिचं खूप रक्त वाहत आहे. प्लीज मला समोरच्या गावातल्या हॉस्पिटलपर्यंत सोडा. माझी कुणीही मदत करत नाही. त्या महिलेचं असं बोलणं ऐकताच दोघंजणं ॲक्सिडेंट झालेल्या जागेवर जातात आणि तिथं पडलेल्या त्या मुलीला उचलतात आणि आपल्या ट्रकामध्ये घेऊन येतात. ट्रक ड्रायव्हरच्या सीटच्या पाठीमागं माणसं झोपल अशी जागा असते बघा, 1-2. त्या जागेवर त्या मुलीला टाकतात आणि दोघंजणं आपला ट्रक चालू करून समोर निघतात. काही वेळ झाला की पांडू जो असतो त्याच्या अंगाला घाम सुटतो. इतका घाम सुटतो की त्याला बोलायचंही समजत नाही. अंगामध्ये थरथरी कापते. त्याच्या अंगावरचा घाम असा टपाटपा खाली पडतो, पण तो बोलण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला बोलणं येत नाही. काही वेळ झाल्याच्या नंतर रोडच्या साईडला एक पानटपरी दिसते आणि तो पांडू प्रकाशला म्हणतो की पक्या ट्रक थांबव, पक्या तू ट्रक थांबव. ट्रक थांबवला जातो. पांडू पटकर खाली उतरतो. त्या पानटपरीपाशी जातो आणि मगाभर पहिले पाणी पितो. पाणी पिल्याच्या नंतर पक्याला म्हणतो की पक्या आपल्या गाडीमध्ये बसलेल्या तो 2 बाया, त्या बाया नाही आहेत, त्या भूत आहेत. ती जी पोरगी आहे तिचे पाय उलटे आहेत. प्रकाश म्हणतो की काय गोष्ट करतोय, खोटा बोलतोयस तू. म्हणून खात्री करण्यासाठी प्रकाश गाडीमध्ये वर चढतो तर त्याच्या पायाखालची जमीन सरकते, कारण की गाडीमध्ये कुणीच नसतं. आता ही जर पूर्ण स्टोरी ऐकायची असेल तर या चॅनलमध्ये जा, आज टाकलेली स्टोरी बघा. तुम्हाला ही स्टोरी पूर्ण ऐकायला भेटेल. आणि जर स्टोरी जराशी जरी आवडली असेल तर स्टोरीला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की या चॅनलवर अशा प्रकारच्या स्टोऱ्याज मी डेली टाकत असतो.